सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना यांच्या समन्वय बैठकीत घेतलेल्या निर्णयाप्रमाणे राज्यातील सर्व सरकारी निमसरकारी तसेच शिक्षक संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी दिनांक 7, 8 आणि 9 ऑगस्ट रोजी लाक्षणिक संप करून प्रलंबित मागण्यांसंदर्भात कोपरगाव तहसील कार्यालय येथे तहसीलदार किशोर कदम यांना निवेदन दिलं। गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अनेक मागण्या प्रलंबित असून या मागणीमध्ये 7वा वेतन आयोग पूर्वलक्षी प्रभावानं लागू करा, सरकारी कामकाजातील खाजगीकरण आणि कंत्राटीकरण बंद करा, संस्थांना वेतनेतर अनुदान सुरू करा, सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा, सर्व विनाअनुदानित शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना 100% अनुदान द्या, 5 दिवसांचा आठवडा करा, सदोष संच मान्यता दूर करा, रिक्त पदांवर भरती तात्काळ सुरू करा, निवृत्तीचे वय 58 वरून 60 करा, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नये, अनुकंपा तत्वावर नियुक्त्या तात्काळ करा, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन लगतच्याच शाळेत करावे, यासह 17 विविध मागण्यांचा समावेश या निवेदनामध्ये करण्यात आला असून सदरचं निवेदन तहसीलदार किशोर कदम यांना देण्यात आलं। यावेळी कोपरगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष विलास वाकचौरे, शिक्षक संघाचे जिल्हा प्रतिनिधी रामदास गायकवाड आणि शिक्षक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद कोऱ्हाळकर यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। कोपरगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीनं राज्यस्तरीय जो शिक्षक संप जाहीर झालेला आहे त्याला आम्ही संपूर्ण तालुक्यातील शिक्षकांनी पाठिंबा दिलेला आहे। आमच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्यामध्ये महत्त्वाची जी मागणी आहे ती आर्थिक मागणी नाही, आर्थिक मागणी आहेच, 7वा वेतन आयोग आम्हाला मिळणारच आहे, परंतु सर्वात महत्त्वाची आमची मागणी आहे जे आमचे तरुण भाऊबंद आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना मिळालीच पाहिजे आणि त्यासाठी आमची संघटना सतत पाठपुरावा करीत राहणार आहे। आमच्या जवळजवळ 17 मागण्या आहेत, मी थोडक्यात 2-3 मागण्या फक्त सांगणार आहे। त्या 7वा वेतन आयोग, त्यानंतर सरकारी कामकाजातील खाजगीकरण, संस्थांना वेतनेतर अनुदान, सर्वांना जुनी पेन्शन योजना, सर्वांना सर्व विनाअनुदानित शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना 100% अनुदान, त्यानंतर 5 दिवसांचा आठवडा करणे, निवृत्तीचं वय 58 वरून 60 करणे, शिक्षकांना अशैक्षणिक कामे न देणे, अशा प्रामुख्याने या मागण्या आहेत। या मागण्यांचा सरकार दरबारी आम्ही पाठपुरावा करत आहोत। तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने दिनांक 7, 8 आणि 9 ऑगस्ट हा 3 दिवसाचा लाक्षणिक संप पुकारण्यात आलेला आहे। जर आमच्या या प्रलंबित ज्या मागण्या आहेत याचा जर सरकारने गांभीर्याने विचार केला नाही, म्हणजे त्यांनी जर यातून बोध घेतला नाही, तर भविष्यात आमच्या राज्यस्तरीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार बेमुदत संपाचा इशारा हा सरकारी निमसरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने या ठिकाणी देण्यात येत आहे। भविष्यात कदाचित आम्हाला बेमुदत संप देखील करावा लागेल, याची शासनाने नोंद घ्यावी। आपण पाहतो की 7, 8, 9 या 3 दिवसात असलेला हा जो संप आहे, हा संप आपल्या कोपरगाव शहरात देखील, कोपरगाव शहर आणि तालुक्यातल्या सर्व शाळा त्यातील असलेले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हे या संपामध्ये अतिशय उत्स्फूर्त सहभागी झालेले आहेत आणि या ज्या आपल्या मागण्या आहेत न्याय मागण्यासाठी शासन दरबारी अशा प्रकारे न्याय हक्काचा आपण या ठिकाणी सनदशीर मार्गाने अवलंब केलेला आहे। आम्ही सर्व या ठिकाणी सरकारला शासनाला विनंती करतो की या न्याय हक्काचा या ठिकाणी विचार करून लवकरात लवकर हा संप या ठिकाणी मिटवावा आणि आमच्या मागण्या मान्य कराव्या अशी या ठिकाणी तर कला अध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष प्रवीण निळकंठ यांनीही आपलं म्हणणं मांडलं। मागण्या या रितसर मागण्या आहेत, त्यामध्ये कोणत्याच प्रकारची मागणी ही अतिशयोक्ती असलेली नाही आहे। आज आपण 7व्या वेतन आयोगाची मागणी करतोय, का मागणी करतोय? आज जर नीट पाहिलं आपण आपल्यातील काही सेवक जे ज्येष्ठ बंधू भगिनी आहे यांची मुलं जर बघितली, 12वी नंतर त्यांनी डिग्री केल्यानंतर 5 वर्ष ती डिग्री केल्यानंतर त्यांना जे पॅकेज भेटतं ते पॅकेज आज आपला सेवक जो रिटायरमेंट आलेला आहे त्याच्या पॅकेजपेक्षाही दुप्पट पॅकेज ते आहे। आपलं भागणार कसं? सर्व आपल्याला सगळ्यांना कुटुंब आहे, सगळ्यांना मोठा संसार आहे, सगळ्या वेगवेगळ्या आपल्या अडीअडचणी आहे, याचा जर नीट विचार केला तर या पगारामध्ये भागणार कसं? त्यामुळे आपण 7व्या वेतन आयोगाची जी मागणी करतोय ही वाईट नाही, ही योग्य मागणी आहे। त्यानंतर आज आपण पाहतोय दरवर्षी हे मंत्रिमंडळ फक्त काय करतंय, पुढं ढकलायचं काम करतंय। मागच्या 2017ला म्हणे जानेवारी 2018ला लागू करू, आता 2018 मध्ये म्हणे जानेवारी 2019ला लागू करू, 2019ला म्हणतील 20ला लागू करू, असं पुढं ढकलायचं काम हे सरकार करतंय। किती दिवस आपण यांच्या आश्वासनावर राहायचं? त्याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही।
त्याचाच आज एक भाग म्हणजे आज आपण हा संप करतोय. शासनाने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास विविध संघटनेच्या समन्वय समितीच्या वतीने राज्यभर तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आलाय. याप्रसंगी कोपरगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष विलास वागचौरे, सरचिटणीस नरेंद्र ठाकरे, उपाध्यक्ष भगवान शिंदे, अरुण रुपवते, रामदास गायकवाड, शिवाजी चव्हाण, सुरेश वाबळे, मनोहर म्हैसमाळे, प्रशांत खळदकर, दिलीप तुपसंदर, सुरेश बोळीच, साहेबराव गायकवाड, मकरंद कोऱ्हाळकर, प्रवीण निळकंठ, शैलेश गाडेकर, अमोल निर्मळ, सिद्धार्थ बर्डे, नितीन निकम, अरुण बोरनारे, काशीनाथ लभाटे, वाल्मिक सौदाळे, ललिता जगताप, अनिल बनसोडे, राजू गावित, उमेश बोधारे, रवींद्र पाटील, सुरेश गोरे, अतुल कवताडे, निलेश बर्जाते आदींसह विविध शाळेचे शिक्षक उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, एसएन मीडिया, कोपरगाव.